सर्वांना शुभ सायंकाळ. सुरुवात करूया आपण आजचा क्लास. आणि आजच्या क्लासमध्ये स्पेशली तुमचे जे काही डाऊट आहेत किंवा तुमच्या जे काही अडचणी आहेत त्यावर मी या ठिकाणी बोलणार आहे. म्हणजे कोणता नवीन घटक तर आपण सुरू करणार नाहीत, परंतु तुमचे सगळे डाऊट जे काही असतील ते आपण या ठिकाणी आज क्लिअर करूयात. सर्वांना शुभ सायंकाळ, गुड इव्हनिंग. TET पेपर 1 आणि पेपर 2 कोणताही पेपर असेल आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर ते डाऊट आपण या ठिकाणी घेणार आहोत. डाऊट सेशन ज्या माध्यमातून तुम्हाला जे प्रश्न सोडवत असताना किंवा कोणती टेस्ट सोडवत असताना अडचण आली असेल किंवा काही कन्सेप्टच लक्षात येत नाही, तर तो आपण या ठिकाणी आजच्या झूम मीटिंगमध्ये क्लिअर करणार आहोत. ओके, कुणाला काही डाऊट नाही? ओके, बरं. कोणता घटक आपला शिकायचा राहिला आहे तो आपण कंटिन्यू करूयात. असं काही नाही की आपल्याला डाऊट नाही घेता आले तरी आपण नवीन सेशन किंवा नवीन टॉपिक या ठिकाणी सुरू करू शकतो. TET परीक्षा 2025 आणि ही परीक्षा आपण देत असताना अगदी गणित या विषयासाठी तरी बिनधास्त तुम्ही राहणार आहात. आणि लवकरच आपण स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावरचं मॅरेथॉन 6 तासाचं आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि फक्त 6 तास गणितच असेल. गणित एक गणित आणि आपले सर्व पेपर्स, त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन असतील त्यावर चर्चा, असं एक 6 तासाचं लेक्चरचं आपण आयोजन लवकरच करतोय. त्यामुळे गणिताबद्दल पुन्हा एकदा सर्व तुमचं रिव्हिजन होणार आहे. तर आज तुम्हाला काही डाऊट आहे किंवा काही अडचण असेल तर आपण रेज हँड करू शकतात. पद्माकर सर बोला. हॅलो, ऐकतोय, बोला. हां, तर आपण मिशन मोडवर 6 तासाचं सलग लेक्चर लवकरच आयोजित करणार आहोत. ठीक. नक्की नक्की चालेल. त्यानंतर परशुराम सर बोला. हां, ऐकतोय, बोला सर. ओके, चालेल, नक्की सर. आणि तुम्हाला जर उद्या दुपारी वेळ असेल तर तुमचा जो मोबाईल रजिस्टर आहे त्याचा एक मेसेज मला करून ठेवा. मी आठवणीनं मॅडमला सांगेन. मग तुम्ही आधी जो मोबाईल नंबर वापरत होता, आधी जो पासवर्ड वापरत होता तोच वापरा ना. काही गरज नाही तुम्हाला नंबर दुसरा चालू करून घ्यायची. मी काय म्हणतोय माहितीये का, तुम्ही नंबर बदलला. पण ऍप मध्ये वापरत असताना तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तोच वापरा ना, जुना. जुना मोबाईल नंबर वापरा असं म्हटलं मी तुम्हाला. बरं ठीक आहे, सकाळी मेसेज करा मला, मी पाहिन काय नेमका प्रॉब्लेम. हो हो, मी ट्राय करेन म्हटलं की तुम्हाला. मी येस म्हणत नाही, पण मी प्रयत्न करेन. ठीक आहे. तुमच्या माहितीच तो मी पण TETचा पेपर देणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. आणि गणित सोडून इतर कुठलाही पेपर मी अजून वाचलाच नाही. म्हणजे पुस्तकच नाही वाचलं, मानसशास्त्र नाही वाचलं, इंग्रजी नाही वाचलं, मराठी वाचलं नाही, काहीच नाही. कारण इतका बिझी शेड्यूल आहे की दिवसभर शाळा आणि पुन्हा हे 6 ते 10 लेक्चर. त्यामुळे इतर विषयांचं काय आहे हे मलाही माहिती नाही खरं तर. त्यामुळे माझी पण ती उत्सुकता आहेच. त्यामुळे मी प्रयत्न करेन असं मी तुम्हाला म्हणतो. याचा अर्थ की मी प्रयत्न करेन, कारण त्याच्यात माझाही फायदा आहे, कारण मलाही पेपर द्यायचा आहे. ठीक आहे. महादेव सर बोला. हां, बोला, ऐकतोय महादेव सर, बोला. हम्म. बर, मला प्रश्न सांगू शकतात आणखी एकदा? एक्स छेद 4 ही एक
विषम संख्या आहे तर x बरोबर किती असेल असं तुम्हाला विचारायचं आहे, बरोबर आहे? पर्याय सांगू शकता सर? सांगा. 50, 34, 78, 21. तर आता पहा, दिलेल्या संख्येमध्ये तुम्हाला हे विषम आहे असं सांगितलंय, बरोबर आहे? मग ची किंमत जर तुम्ही 50 घेतली तर काय संख्या तयार होईल सर्वर? 56/4. आणि याचं उत्तर किती येईल मग? 14. बरोबर आहे? ओके, ही विषम आहे का? 14 हे विषम आहे का? 14 विषम आहे का असं विचारलं तुम्हाला, म्हणजे पहिला पर्याय चुकला. 34 ठेवा त्या ठिकाणी. 34 आणि 6 40, छेदामध्ये 4, उत्तर आलं 10. हे पण चुकीचं आहे, कारण 10 म्हणजे समसंख्या आली. आता 78 + 6 करा, 84 होईल. डिवायडेड 4 इज इक्वल टू 21, म्हणजे ही विषम आहे. म्हणजे x म्हणजे 78 पाहिजे. x म्हणजे किती पाहिजे? 78. कळालं? ओके, व्हेरी गुड, छान. चला, आणखी काय डाऊट असेल तर विचारा बिंदास्त. मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका, कारण मी सांगितले की डाऊट सेशन आपण घेऊयात. तुम्हाला काही डाऊट नसतील तर मग मला विषय सुरू करता येईल. एकदा तुमचं नाव घेतलं की तुम्ही पटकन अनम्यूट करून बोलायला सुरुवात करत चला. एकतर तुम्ही रेज हँड करून थांबलेले असतात. एस बी पाटील, सोनू लोडे, हां बोला मॅडम. टेस्ट ओपन केला तर कोणते वरचे प्रश्नच येत नाही किंवा मग दोनच ऑप्शन येतात. आज मी ट्राय करून बघितलं 2 पेपर म्हणजे ओपन करून, तर तसंच येत होतं सर. कोणत्या पेपरसाठी? म्हणजे जे टेस्ट दिले प्रॅक्टिस तुम्ही कोणता पेपर, टेस्टचं नाव असं काहीतरी सांगू शकता का मला? टीटी पेपर 1 जे टेस्ट आहे त्या मिक्स टेस्ट आहेत का? मिक्स नाही सर. मिक्सला सोडवा तुम्ही. मिक्सला आपण प्रॉपर 5-5 टेस्ट दिलेले आहेत. ठीक आहे सर. ओके, चालेल. एस बी पाटील, हां बोला की सर. येस, डायस घेऊन टाकू आपण आज. तर घनाकृती ठोकळा आणि डायस म्हणजे काय किंवा घडणी म्हणजे काय, ही संकल्पना आपण थोडी समजून घेऊयात. तर घडणी ही जी संकल्पना आहे, पहा नाव जरा नवीन आहे आणि जस्ट नवीन सिलेबसमध्ये त्याचा जास्त समावेश आहे. तर घडणी, तर याचा मिनिंग काय होतो पहा. घडणी म्हणजे काय, तर एखादा जर कागद असेल आणि त्याची घडी घालून एक घनाकृती ठोकळा तयार होतो, त्याला घडणी असं म्हणतात. म्हणजे त्या कागदाला घडणी असं म्हणतात. आणि त्या घडणीपासून जी घनाकृती तयार होते तो एक घनाकृती असतो. तर उदाहरणार्थ पहा, समजा एक घन आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर या ठिकाणी हा एक घन आपण ड्रॉ करतोय. घनाकृती म्हणजेच डायस, ठोकळा, फासा, जो की आपण लुडो वगैरे खेळताना, सापशिडी खेळताना वापरतो. तर या ठिकाणी हा आहे फासा. याला एकूण 6 पृष्ठ असतात. किती पृष्ठ असतात? 6. आणि या 6 पृष्ठावर जर हा डायस असेल तर त्याच्यावर जे टिंब असतात समजा किंवा संख्या असतात, तर त्या कोणत्या कोणत्या असतात? 1 असते, 2 असते, 3 असते, 4 असतात, 5 आणि 6 संख्या लुडोचा विचार केला तर. आणि मग या ठिकाणी जर आपण थोडं बारकाईनं पाहिलं तर या लुडोवर वरचा अंक, खालचा अंक, समजा आपण असा विचार करूयात की वर 2 आहे आणि 2च्या विरुद्धात या ठिकाणी खाली 5 आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो वरचा 2 अंक आहे, खालचा 5 अंक आहे.
त्यानंतर या बाजूला 3 असेल, इकडे 4 आहे, म्हणजेच उजव्या बाजूला 4, डाव्या बाजूला 3. आता समोर आणि पाठीमागाचा अंक राहिलाय. जर पाठीमागं 6 असेल आणि समोरच्या ह्याच्यावर 1 असेल, तर आता हा समोर इथून तुम्हाला समजून घ्यावा लागेल की हा समोर 1 आहे. 3 आणि 4 डावीकडे उजवीकडे आहेत. आता हीच घन आकृती थोड्या वेगळ्या पद्धतीने जर काढली आपण, तर आपल्याला कोणते अंक दिसणार आहेत? 1 दिसेल, 4 दिसेल आणि 2 दिसेल. 1 च्या पाठीमागचा 6 दिसणार नाही, 2 च्या विरुद्ध 5 दिसणार नाही आणि 4 च्या विरुद्ध 3 दिसणार नाही. आणि आकृती अशी तयार होईल पहा. तर समोरचा अंक 1 दिसणार आहे, पाठीमागचा 6 दिसणार नाही, इकडे 4 दिसेल, वर 2 दिसेल, तर खालचा 5 दिसणार नाही. म्हणजे आपल्याला ठोकळ्यावरचे 3 पृष्ठ नेहमी दिसत असतात, 3 आपल्याला दिसत नाहीत. ठीक आहे. परंतु हा जो ठोकळा तयार होतो तो एका खपटापासून, म्हणजे खपटाच्या घड्या घालून तयार होतो. आणि तो नेमकं कसा आहे या ठिकाणी जाणून घेऊयात. समजा आता हा खपट आहे, तर आपण हे सलग 4, बाजूला 2, मग ते कुठेही 2 असू शकतात. तर आता या ठिकाणी हे 1, 2, 6, 5, 3, 4, म्हणजे या आकाराचा जर कागद असेल तर या कागदाची घडी घातल्यानंतर तुम्हाला असा ठोकळा तयार होतो. मग परीक्षेत काय विचारलं जातं? आता यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात, एक विरुद्ध पृष्ठावर किंवा लगतच्या पृष्ठावर नसणारा. आता लगतचा प्रश्न म्हणजे कसा पहा. आता इथे 1 आहे, 1 च्या लगत कोण आहे? 4 आहे. 1 च्या लगत कोण आहे? 2 आहे. 1 च्या लगत या बाजूला 1 असेल, 1 च्या लगत या बाजूला 1 असेल. म्हणजे 1 चा विरुद्ध पृष्ठ कोणता आहे? बॅक साइड. ठीक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये काय प्रश्न असतो, आता ही घडणी दिली आहे तुम्हाला आणि यापासून जर आपण एक घन आकृती तयार केली तर 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? काय प्रश्न आहे? 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? किंवा दुसरा प्रश्न हाच. आता उत्तर याचं काय माहिती आहे तुम्हाला? 6 येतं. 1 च्या लगतच्या 1 च्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? तर हे दोन्हीही प्रश्न एकच आहेत, म्हणजे यांची उत्तरं एकच येतात. लगतच्या पृष्ठावर अंक येणार नाही म्हणजे विरुद्ध पृष्ठावर असेल, आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल म्हणजे तो पण विरुद्धच असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 1 च्या विरुद्ध पृष्ठावर असेल किंवा लगतच्या पृष्ठावर नसणारा, दोन्हीचा अर्थ एक. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं आपण? तर विरुद्ध पृष्ठावर अंक कोणत्या पद्धतीने येतात त्याची एक आयडिया तुम्हाला माहिती असावी. समजा या ठिकाणी हे सलग 4 असतात, कधी पण लक्षात ठेवा, आणि 2 साईडला असतात असे, मग ते कुठेही असू शकतात, 2 इकडे 1 आणि तिकडे 1. आता आपण या ठिकाणी अंक लिहूयात, 1, 3, 5, 4, 2, 6. आता कोण कोणाच्या विरुद्ध असतात? तर एकाड एक अंक एकमेकाच्या विरुद्ध असतात. एकाड एक म्हणजे 5 च्या विरुद्ध 2 असतो, 6 च्या विरुद्ध 3 असतं, आणि 1 आणि 6 एकमेकाच्या विरुद्ध असतात. लक्षात ठेवा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, 5 च्या विरुद्ध पृष्ठावर 2 अंक येतो, 4 च्या विरुद्ध पृष्ठावर 3 अंक येतो, आणि 1 च्या विरुद्ध पृष्ठावर 6 अंक येतो. तर ह्या जोड्या लक्षात ठेवा, 1, 2, 4, 3, 1, 6, आणि ते एकाड एक असतात. आणि जे सरळ रोचे सोडून 4 सोडून जे बाजूला असतात ते एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर असतात. तर या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येतो. आता प्रत्येक वेळेस अंकच असतील असं नाही.
प्रत्येक वेळेस अंकच असतील असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर काही वेळेस काय होऊ शकतं, तर या ठिकाणी आपण तर आता ही घडणी आहे, समजा याला अक्षर दिले आपण ABCDE आणि F. तर आता कोण कोणाच्या विरोधात असेल, तर एक आड एक जोडी लावायची, म्हणजे A आणि D ची जोडी लावायची. म्हणजेच A च्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल, D असेल. त्यानंतर B आणि E एक आड एक जोडी, म्हणजे यापासून जर घन आकृती ठोकळा तयार झाला तर BE एकमेकाच्या विरुद्ध असतील आणि राहिलेली जोडी त्या ओळीतली सोडून म्हणजे C आणि F एकमेकाच्या विरुद्ध असतील. ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या, एक घडणी लिहा. त्यानंतर मग आपण पुढील यावर वेगळ्या पद्धतीचा प्रश्न कसा येतो, तर परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो, दिलेल्या घडणीपासून जर घनाकृती तयार केली तर A च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल, B च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल, C च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर असेल, किंवा A च्या सलग पृष्ठावर कोणतं येणार नाही, लगत A च्या लगत कोणतं अक्षर नसेल तर ते विरुद्ध पृष्ठावरचं चालं, B च्या विरुद्ध कोणतं नसेल म्हणजे सलग नसेल तर ते विरुद्ध पृष्ठावर चालं. तर या पद्धतीने आपल्याला हे शोधता येतं. ओके, यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीचा प्रश्न असा पाहायचा की मी तुम्हाला एक घन आकृती ठोकळाच दिला जातो आणि मग त्या ठोकळ्यावरून तुम्हाला शोधायचं असतं की कोणत्या पद्धतीचा घन आकृती ठोकळा तयार होईल किंवा कोणता अक्षर कोणत्याच्या विरुद्ध पृष्ठावर असेल. तर या ठिकाणी जर आपण एक घन आकृती ठोकळे जर काढले तर असा एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर 3 ठोकळे दिले जातात तुम्हाला, म्हणजे 3 ठोकळे ड्रॉ केले जातात. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी हा पहिला ठोकळा आहे, त्यानंतर हा दुसरा ठोकळा आहे, त्यानंतर हा तिसरा ठोकळा आहे आणि हा चौथा ठोकळा आहे. याला आपण पर्याय देऊयात. पर्याय हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आणि या ठिकाणी आपण काही लेटर लिहिणार आहोत, ACF, त्यानंतर ABF, त्यानंतर DEF, त्यानंतर CDB. तर हे 4 पर्याय आहेत आणि तुम्हाला घडणी या पद्धतीने दिलेली आहे. तर तुम्हाला हे शोधायचे की या घडणीपासून कोणता ठोकळा तयार होऊ शकत नाही. 4 जे पर्याय दिलेले आहेत, प्रश्न असा आहे, या घडणीपासून कोणता घन ठोकळा तयार होत नाही. ज्यांना येतं त्यांनी रेज हँड करा. त्यानंतर मी याचं स्पष्टीकरण पण सांगणार आहे तुम्हाला. असं येऊ शकतं की कोणता तयार होतो असं पण येऊ शकतो, पण या ठिकाणी 3 तयार होतात आणि 1 तयार होत नाही. मग कोणता होत नाही हे आपल्याला शोधायचं आहे. खूप साऱ्यांनी रेज हँड केला, सर्वांचं अभिनंदन. चारुलता मॅडम बोला. ओके, का तयार होत नाही? करेक्ट, सी च्या विरुद्ध F आहे. पहा, लक्षात घ्या, सी च्या विरुद्ध कोण आहे? F. बरोबर आहे अगदी मॅडम तुमचं उत्तर. आणि सी च्या विरुद्ध जर F असेल तर दोन्ही ठोकळे तुम्हाला एकदाच दिसणार नाहीत, परंतु पहिल्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला C आणि F लगटच दिसायला लागले, म्हणजे हे चुकीचं आहे. असा ठोकळा तयार होऊ शकत नाही. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. बाकी सर्व प्रकारची ठोकळे तयार होतात. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण.
आपणास आता या ठिकाणी 3 घन ठोकळे दिलेले आहेत, त्याचं निरीक्षण करायचे तुम्हाला. 1 2 3. तर यामध्ये अंक आहेत 2 6 1. त्यानंतर इथं आहे 4 3 6. त्यानंतर या ठिकाणी आहे 5 3 4. तर प्रश्न आहे, वरील तिन्ही घन एकाच घडणीपासून तयार केलेले आहेत. वरील तिन्ही घन एकाच घडणीपासून तयार केलेले आहेत. तर 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? पहा, आपल्याला निरीक्षण करायचं. आता 1 2 6 दिसतं, 3 4 6 दिसायला लागले तुम्हाला, 3 5 4 पण दिसतंय. मग याच्यावर आपल्याला निरीक्षण करायचंय की 4च्या विरुद्ध कोणता अंक असेल, 6च्या विरुद्ध कोणता अंक असेल, 3च्या विरुद्ध कोणता अंक असेल, हे निरीक्षणानं आपल्याला शोधता येतं. अश्विनी मॅडम बोला. अश्विनी मॅडम. 6. ओके, कसं शोधलं? ओके, कसं केलं निरीक्षण सांगा. 3 नंबरचा ठोकळा आहे की नाही सर? हो. 3 नंबरचा म्हणजे समोर फ्रंटला 5 दिसतंय, 3च्या लगत 4 आहे. बरोबर आहे. असं मी असा ठोकळा फिरवून बघितला मनातल्या मनात. ओके. त्या बाजूला 5 गेलं त्याच्या विरुद्ध 6. म्हणजे त्याला ट्रिक वगैरे काही लावली नाही, फक्त निरीक्षण केलं. ओके, ठीक आहे. आणखी आपण घेऊयात. विकास सर. ठोकळा क्रमांक 3 2 आणि 3 मध्ये 3 4 आणि 3 4 सारखे आहे. बरोबर आहे. किंवा आपण पहिला ठोकळा आणि दुसरा ठोकळा जर बघितला तर एका बाजूने 6 आहे, 1 2 3 4 आणि 6 पूर्ण 5 अंक आलेले, शेवटचा एक अंक 5 करेक्ट. नाही आहे, त्याच्यामुळे 6च्या विरुद्ध 5. म्हणजे थोडक्यात काय तर 6 सोबत आपणास 1 दिसतं, 2 दिसतं, 3 दिसतं आणि 4 दिसतंय. कोण दिसत नाही 6 सोबत? तर 5 दिसत नाही. म्हणजे 6 आणि 5 एकमेकाच्या विरुद्ध असतील. अगदी बरोबर. ठीक आहे. तर हा प्रश्न प्रकार किंवा घडणी कशी तयार होते लक्षात आली. यानंतर 2024च्या पेपरमध्ये या घडणीला थोडी कलाटणी दिलेली आहे त्यांनी, आणि षटकोनाकृती घडणी एक या ठिकाणी तयार केली आहे त्यांनी. पहा, षटकोनाकृती घडणी म्हणजे कशी? तर षटकोनाकृती घडणीला आपल्याला माहिती आहे, एकूण षटकोनाकृती जर घडणी तयार केली तर टोटल 6 पृष्ठ असणार आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. आणि याला वरचा एक पृष्ठ असा असणार आहे, असं या पद्धतीनं. आणि असाच एक पृष्ठ या बाजूला असेल. म्हणजे थोडक्यात काय, हे जे 6 आहेत सलग, हे गोलाकार जर झाले तर हे खालचं बुड होईल, म्हणजे खालचं बॉटम, आणि हे वरचं झाकण. या पद्धतीनं ही षटकोनाकृती घडणी. आणि याच्यावर नंबर दिलेले आहेत. समजा आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि प्रश्न असा विचारलेला आहे, पहा, तुमच्या म्हणजे तर्कानुसार तुम्हाला सोडवता येत असेल तर 4च्या
विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? आता आपल्याला एक तर जोडी निश्चित लावता येते, 7 आणि 8 हे तर एकमेकाच्या विरुद्ध येणार आहेत, एक वर असेल एक खाली असेल, यामध्ये काही आपल्याला अडचण नाही. खरी गंमत आहे बाकीचे मधले जे आहेत यांच्याशी लावण्यात. तर तुमच्या तर्कानुमानानुसार, आणि हा प्रश्न नव्याने गेल्या वर्षी पडलेला आहे, 2024ला हा पहिल्यांदा प्रश्न आलाय, लक्षात घ्या. टीईटी पेपर 1ला विचारलेला आहे, पेपर काढून पाहू शकतात तुम्ही. त्यामुळं असाही विचार करणं गरजेचं आहे. आता इथं जर षटकोन आला असेल तर आपल्याला सप्तकोन पण येऊ शकतो, अष्टकोन पण येऊ शकतो, हे पण आपल्याला माइंडमध्ये सेट करून ठेवा. सप्तकोन नाही येणार पण अष्टकोन येऊ शकतो, कारण समान बाजू, थोडक्यात जसं चौकोन, चौकोनाकृती घन, हा षटकोनाकृती घन, अष्टकोनाकृती घन. आणि आपल्याला तो प्रश्न फेस करत असताना मग इथं आता 4च्या विरुद्ध कोणता असेल? ऑप्शन आपण देत नाही, कारण तुम्ही विचार करू शकतात ही अपेक्षा ठेवून आपण ऑप्शन या ठिकाणी दिलेले नाहीत. ओके, तर या ठिकाणी आपण दीपक सर बोला. हा, ऐकतोय सर, बोला. ही जर गणनी आपण तयार केली हो, तर 4च्या विरुद्ध बाजूला 1 येईल सर. 4च्या विरुद्ध बाजूला 1 येईल. कारण 4च्या नंतर 5 6 सोडल्यावर पण इकडून एकच येणार आहे, आणि 2 3 सोडल्यावर पण म्हणजे एकच आहे, समोर एक येणार 4च्या. करेक्ट. तर षटकोनाकृती असेल तर 2 मध्ये सोडून जोड्या लावा, अशा 1 आणि 4, 2 आणि 5, आणि 3 आणि 6. ठीक आहे. चौकोनाकृतीमध्ये आपण 1 आडेक लावत होतो, तर षटकोनाकृतीमध्ये 1च्या विरुद्ध अंक येईल 4, 2च्या विरुद्ध अंक असेल 5, 3च्या विरुद्ध अंक असेल 6, आणि 7च्या विरुद्ध 8. हे तर आपण सांगू शकतो, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. फक्त हा 2चा डिफरन्स आहे, हे लक्षात ठेवा. जर हा प्रश्न मॉडिफाईड होऊन जर म्हणजे अष्टकोन आकृती आला तर त्याची कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेऊयात. अष्टकोन म्हणजे हा 1 2 3 पृष्ठ, तर हा अष्टकोन, याला 8 बाजू असतात. याला जर आपण नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8. आता एकाड एक अंक पहा या ठिकाणी कोणते येतात. 7च्या विरुद्ध 3, 8च्या विरुद्ध 4. तर या ठिकाणी थोडं आधी समजून घेऊयात. तर 3च्या विरुद्ध 7 येतोय, म्हणजे मध्ये 3 अंकाचा गॅप पडतो, हे लक्षात घ्या. षटकोनामध्ये 2 अंक सोडत होतो आपण विरुद्ध घेत असताना, अष्टकोनामध्ये 3 अंकाचा गॅप पडेल. ठीक आहे. चौकोन असताना आपण एकाड एक घेत होतो, तर हे अष्टकोनाकृती जर बनवली घडली, अष्टकोनाकृती, तर या ठिकाणी 3 अंक सोडून त्यांचा गॅप पडतो, किंवा एकाड एक संख्या येऊ शकतात. तर घडणीवर आतापर्यंत या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. 2-3 नमुन्याचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला जर काय आणखी डाऊट असेल, काय शंका असेल, तर आपण विचारू शकता. श्याम सर बोला.
हॅलो. आवाज येतोय सर? आवाज येतोय का माझा तुम्हाला? तुमचा आवाज येत नाही मला. श्याम सर. ओके, आणखी कोणाला काय डाऊट आहे? मीनाक्षी मॅडम बोला. सर चक्रवाढ चॅप्टर झालाय का क्लासमध्ये? हॅलो. हो, आपण जेव्हा व्यावहारिक गणित घेतलेलं आहे तेव्हा ते घेतलेलं आहे. नाही घातलं माझ्या मते. बरं ठीक आहे, आपण पाहूयात. जर नसेल तर घेऊ आपण. प्रिया मॅडम बोला. घेऊयात आपण. नसेल झालं तरी तुम्ही लिस्ट काढा सगळ्या टॉपिकचे, कोणते कोणते राहिलेत सगळे घेऊया. ठीक आहे. ओके. अश्विनी मॅडम बोला. हां बोला. टीईटीचे झालेले सगळे लेक्चर टाकलेत आपल्या ऍप वरती. म्हणजे सांगितलं होतं मी, मला काही कल्पना नाही, मी नाही चेक केलं. उद्या पाहून आणखी एकदा सांगतो मी करायला. म्हणजे एखाद दुसरं मिस झालंय माझं. हो हो नक्की. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात.